ॲप्सेटिन फाईलमध्ये मोदींचे नाव, राजीनाम्यासाठी वंचितचे मुंबईला मोठे आंदोलन संपन्न. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर व आरएसएसवर डागली तोफ. ॲप्सेटिन फाईल, मोदीचे नाव आणि देश धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका इस्रायल इराण युद्धामध्ये देश संकटात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मोदींचा राजीनामा घ्यावा, विरोधी पक्ष काय करतायत यासंदर्भात सुद्धा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भाषणात कडाडून टीका केली. ऑक्टोबरमध्ये राहुल गांधी लोकसभेच्या निवडणुका घेऊ शकतात अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण मीडियाशी बोलताना दिले. असे सुतोवाच वंचितचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. फाईलमध्ये देखील मोदींचं नाव असल्याचा तुम्ही आरोप लावलेला होता, तो रील देखील आहे. मी एवढंच सांगतो त्याच्यामध्ये की जे काही डीप स्टेट आहे त्या डीप स्टेटनी अनेक लोकांना असं सांगितलेलं आहे की आरएसएसने मोदींचा राजीनामा घेतला नाही आणि त्यांनी बीजेपी मधल्या कुठल्याही माणसाला पंतप्रधान करावं. ते जर केलं नाही तर ज्यामुळे मोदी ब्लॅकमेल होतात आहेत त्या संदर्भातल्या काही रील्स या बाहेर येतील असं ते सांगतायत. हो, कारण का मोदीनं आरएसएसनीच मोदींना पंतप्रधान केलेलं आहे, त्याच्यामुळे हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. कारवाई होईल असं वाटतं का आपण त्यांना बाजूला केलं जाईल पक्ष राहिलाय. स्वतः राहुल गांधी हे देखील ज्यावेळेस लोकसभेमध्ये बोलायला प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना बोलून देखील दिलेलं नाही का विरोधी पक्ष नेत्याला. मी असं म्हणेन त्यांना तिथे बोलायला दिलं नाही तर आम्ही इथे निमंत्रण दिलं होतं, लोकांमध्ये बोलायचं होतं. त्यांनी लोकांमध्ये येऊन जर बोलले तर मोदींना काढा किंवा नका काढू. ऑक्टोबरपर्यंत लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधी लावू शकतो अशी परिस्थिती आहे. परंतु विरोधी पक्ष उदासीन आहे त्या रस्त्यावरची लढाई लढण्यामध्ये प्रामुख्याने. आता त्यांनी खुलासा त्यांचा करावा, मी काय सांगू शकत नाही. ते का लढत नाहीयेत, का रस्त्यावरती उतरत नाहीयेत, का आवाज उठवत नाहीये याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा, राज ठाकरेंनी करावा, त्याच्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टीज आहेत त्यांनी करावा, काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, खरगे आहेत यांनी करावा, स्टॅलिन आहेत त्यांनी करावा, टीएमसीच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्यांनी असं करावं. आणि सगळ्यात मोठं जे आहे ते दोन पार्टीज, एक म्हणजे नितीश कुमार आणि दुसरं असणारे चंद्रबाबू नायडू यांनी ऍटलिस्ट मोदींना विचारावं की तुझं नाव इथपर्यंतच आहे का, ह्याच्या पुढे पण आहे. भारताची हवाई अड्डे ही कुठेतरी अमेरिकेच्या ताब्यात देण्यासाठीचं षडयंत्र सुरू आहे असा देखील दावा तुम्ही केलेला आहे. मी दावा नाही केला, मी असं विचारलेलं आहे की उद्या हे जर युद्ध वाढलं तर तुम्ही असणारं भारताचे हवाई अड्डे आणि आर्मी, का त्याच्यामध्ये डिफेन्स हा सुद्धा इश्यू आहे, तर तुम्ही असणारं आर्मी सुद्धा लेन करणार आहात का आणि एअरपोर्ट जे आहेत ते इराणवरती हल्ला करण्यासाठी तुम्ही ते देणार आहात का याचा खुलासा गव्हर्नमेंटनी केला पाहिजे. खामेनींच्या मृत्यूबद्दल अजून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. शोकही व्यक्त केलेला नाही. म्हणजे ज्या इराणने एवढी वर्ष भारताला काश्मीर मिळाला पाहिजे, भारताचाच काश्मीर आहे अशी ज्यांनी भूमिका घेतली, त्यांच्या एका खोमिनीसारख्या असणाऱ्या सर्वोच्च नेता हा ज्यावेळेस युद्धामध्ये मारला जातो त्याच्या संदर्भातला शोक संदेश सुद्धा सोशल मीडियावरती म्हणा किंवा इतर कुठल्या मीडियावरती पंतप्रधान देऊ शकत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. लेवल ऑफ मुस्लिम हेट्रेड ही किती आहे ही याच्यातूनच दिसते. न्यूज आवाज नव्या युगाची.